मिळाला की सईपला मात्र जनता राजा चषकने मात्र जनता राजा बदलापूर संघाने तरी ते परास्त केलं. आणि जनता राजा चषक म्हटला तर वारंवार या उमेश सोनकरचं नक्कीच आभार करू तितकं थोडं असेल, कारण चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं होतं या मैदानावरती. चांगली स्पर्धा झाली होती, 4 दिवसीय स्पर्धा. तर पहिला चेंडू आपण इथे पाहतोय पॉवर प्लेचा निलेशचा पुरेपूर वापर केला जातोय. खोलटप्प्याचा चेंडू होता, चेंडू खोदून काढलाय. लॉंग ऑन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. कुमार तिथे आपल्याला पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक कुमार मात्र चेंडूवर येईल तोपर्यंत चेंडू निसटून जातोय. 1 बाउन्स पहिला चौकार इथे आपल्याला पाहायला मिळतोय सईपच्या बॅट मधून 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. तर फलंदाजाने मात्र तिकडे जायचं नाहीये. सरफराज विनंती असेल आपण लगेच आपला पॉपिन क्रीजचा ताबा घ्यायचा आहे. पंच आणि आमचे जे बाकी जे पाठीराख आहेत ते नक्कीच सूचना देतील पंचांना, आणि पंच मात्र निर्णय मात्र चुकीचा नसेल देणार, अचूक निर्णय मात्र इथे देतील पंच फिरोज खान सर, की त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल चौकार आहे की पहिला संघर्षमय चौकार इथे आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाला ताकीद असेल आपण मैदान सोडायचं नाहीये, पॉपिन क्रीज आपलं सोडायचं नाहीये, याची नोंद घ्यायची आहे. नक्कीच आमच्या सोबत मात्र आमच्या व्यासपीठावर पोरेश्वर सुतार. पहिल्या चेंडूवर मात्र प्रहार केला, हल्ला चढवलाय फलंदाज साहेब शेखने. पहिल्या चेंडूवर दमदार चौकार आपल्याला इथे पाहायला मिळतोय. तवकीर बदलापूर हा संघ मात्र चांगली फलंदाजी करेल मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच त्यांना उत्सुकता लागली आहे. जेव्हा मात्र मानकुली संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये उतरेल तेव्हा मात्र चांगली फलंदाजी मात्र या मैदानाच्या आतमध्ये आम्ही दाखवू अशी उत्सुकता मात्र या तवकीर बदलापूर संघाला लागली होती. आणि पहिल्या चेंडूवर मात्र दमदार चौकार म्हणजे या 4 धावा आपल्या संघासाठी मात्र शेख साहेबने मात्र इथे वसूल केल्यात. निलेशच्या गोलंदाज पुन्हा एकदा चेंडूवर प्रहार केलाय. आता मात्र बिग लॉंग वे एक अजून दमदार एक षटकार आपल्याला पाहायला मिळतो. अजून एक मोठा फटका सैफ शेखच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूवरती मात्र 10 धावा. आणि आता मात्र निलेशचा इथे कुठेतरी समाचार घेतला जातोय. या 2 चेंडूवर 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले फलंदाज सैफ शेखच्या माध्यमातून. फलंदाज जर विचार केला तर प्रहार चढवलाय. पहिल्या सुरुवातीपासून जर विचार केला तर धावसंख्येला एक मोठा आकार आपल्याला पाहायला मिळतो प्राप्त इथे होतोय. आणि नक्कीच या 4 षटकामध्ये मात्र मोठी धावसंख्या उभारण्याचं टार्गेट या संघाकडे आपल्याला मात्र नक्कीच आखलं असेल ते म्हणजे मानकुली संघाच्या विरोधात. तर दुसऱ्या बाजूला एक माहिती आपल्याला पाहायला मिळेल तर अपेश कडगे सारखा एक बिग हिटर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार ऑन साइडला आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅच लँड मध्ये मात्र हा लँड होतोय चेंडू. तोपर्यंत अजून एक दमदार षटकार ठीक आहे. थँक्यू डीजे. तर फलंदाज साहेबचा मात्र इथे बल्ला बोलतोय. तर विचार केला तर पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर लगातार दुसरा आणि तिसऱ्या चेंडूवर 2 मोठे फटके षटकार आपल्याला पाहायला मिळत आहे. पण जर विचार केला आता कुठेतरी गोलंदाजावर मात्र दडपण आलं असेल, संभ्रमात मात्र नक्कीच टाकलं गेलं असेल गोलंदाज निलेशला. आणि चेंडू मात्र इथे खराब फेकला जातो निलेशच्या माध्यमातून, कारण 3 चेंडू मात्र निलेशने फेकले. या 3 चेंडूवर मात्र मोठे फटके पाहायला मिळाले. ते म्हणजे सैफच्या बॅटमधून पुन्हा एकदा खोलटप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. चेंडू मात्र इथे जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. चेंडू मात्र कार्पेट डाईव्हच्या साहाय्याने 1 बाउन्स आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू सीमारेषे बाहेर ओव्हर दी लाईन चौकार. चार चेंडू 21 धावा मात्र धावफलकावर. आता मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय
किती चांगली धावसंख्या आणि इथे फलंदाज मात्र इथे बाद होतोय. त्रिफलला चित केलंय. यष्टनचा वेध मात्र इथे घेतलाय सईफच्या. ते म्हणजे गोलंदाज निलेशने. आता मात्र इथून कमबॅक करेल का हा गोलंदाज त्याला पाहायला मिळेल. पहा चेंडू मध्ये मात्र 20 धावा स्वतःच्या इथे आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज सहीबच्या माध्यमातून. आणि एक धाव जर विचार केला तर अवांतर स्वरूपाने थँक्यू डीजे. नक्कीच ते आयोजकाशी मात्र बोललेत की जर सर फिरोज खान सर नक्कीच आम्ही सूचना दिल्या आयोजकांना. नक्कीच ते त्यांच्याशी मात्र संभाषण त्यांचं मात्र झालं होतं. तर शेवटचा चेंडू आहे ते आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज निलेशचा. अद्यापर्यंत 21 धावा धाफलकर पाहायला मिळतात आपल्याला. शेवटचा चेंडू इथे मात्र पंच मात्र आमच्याकडे वळलेत. हा चेंडू मात्र इथे खराब आहे. नियम क्रमांक 22चा मात्र इथे उपयोग केला जातोय. सतत विचार केला या षटकामध्ये मात्र जर आपण पाहिलं तर पंचांनी मात्र भरपूर व्यायाम केला. चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर अवांतर धावा सुद्धा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एक धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 22 धाव्यांवर. पुन्हा एकदा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. ऑन साईडला मात्र कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये पण तो चेंडू मात्र सीमारेषेबाहेर जातोय. वन बाउन्स. पुन्हा एकदा ओव्हर दी लाईन. अजून एक चौकार टीचे. तर आमच्या व्यासपीठावर नक्कीच नानकर संघाचा संघनायक अष्टपैलू खेळाडू आणि सलामीवीर फलंदाज सन्माननीय मोरिशस सुतार मात्र इथे आले. नक्कीच गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलमध्ये मात्र ते क्रीडा शिक्षक म्हणून मात्र कार्यरत आहेत. त्याचं मात्र इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. TN बॉईज आयोजित नक्कीच यायचे मोरेश्वर सुतारजी कीच आपल्या दादांच्या नागेशदादा बोराडे यांच्या शुभ हस्ते मात्र इथे सन्मान केला जातो. माईची शाल आणि या स्पर्धेची आठवण आणि ओळख म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन मात्र इथे सन्मानित केलं जात आहे. कीच थँक्यू नागेश. सामना मात्र इथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बजरंगी मानकिवली विपक्ष. एका बाजूला विचार केला तर तवकीर बदलापूर हा संघ मात्र चांगली फलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये जर विचार केला गोलंदाज निलेश कालेकरचा उर्फ पेट्रोल ज्या नावाने इथे संबोधलं जात आहे. तर धावसंख्या धावकावर 26 धावा आणि जर विचार केला एका गड्याच्या मोबदल्यात म्हणजे मोठा फलंदाज मात्र या निलेशने बाद केला परंतु धावांचा वेग मात्र कमी करता आला नाही गोलंदाजाला. 26 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र इथे या मानकिवली संघाला मात्र नवीन सूत्र नवीन सिद्धांत मात्र मैदानाच्या आतमध्ये मांडावा लागेल आणि इथे कुठेतरी या धावांवर अंकुश ठेवण्याचं काम या गोलंदाजांना करावं लागेल. सांघिक कोट्यातील दुसरं षटक गोलंदाजीसाठी पाचारण केले जाते. गोलंदाज प्रशांत भुईरला. पहिला चेंडू प्रशांतचा. फलंदाज सरफराज कीच ऑन साईडला आपण पाहतोय कार्पेटच्या साहाय्याने बालाजी मात्र चेंडूवर येतोय. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट इथे आपल्याला पाहायला मिळते. खेळपट्टी तितके अनुकूल आहे. खेळीसाठी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज असो फलंदाज या दोन्ही खेळाडूंसाठी मात्र अनुकूल अशी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. कारण जर विचार केला आउटफील्ड तितकी फास्ट आहे तितक्या धावा मात्र वेगाने इथे वाढत आहेत. तोपर्यंत या 2 धावा जोडल्या जातील धावफलकावर. 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यात पाहायला मिळतात. प्रशांतला मात्र इथे रोख लावावा लागेल. अतिशय चांगली गोलंदाजी. नक्कीच चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गुडलँड स्पॉटवर चेंडू पडतोय. टेक ऑफ होतो आणि उर्वरित काम मात्र इथे यष्टीरक्षक पूर्ण करतोय. तोपर्यंत एक अचूक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून. तथापि 4 चेंडूचा सामना या षटकातील बॅलन्स असेल. कशा प्रकारे गोलंदाजी करेल कमबॅक करावा लागेल या मानकिवली संघासाठी कारण निलेशने मात्र 26 धावा खर्च केल्यात. पण एकदा चेंडू पण आजकाल चेंडू हवेमध्ये होता. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र फाईन लेग क्षेत्राकडे आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक फाईन लेग क्षेत्राकडे जाऊन मात्र चेंडूला फील्ड करतोय कुमार नवले. तोपर्यंत या 3
धावांचा अवधी मात्र या दोन फलंदाजांकडे आपल्याला पाहायला मिळत होता आणि या 3 धावा सुद्धा इथे कंप्लीट केल्या जातात. या 3 धावेच्या मदतीने आता धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावर 31 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चांगली धावसंख्या आहे. या 2 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना प्रशांतने मात्र रोख लावण्याचा मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु पुन्हा एकदा चेंडू विरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर मध्ये निश्चित चांगला झेल तिथे बालाजीच्या मार्फत आपला टिपला जातो. इथून मात्र दुसरा धक्का लागतोय तो म्हणजे तवकीर बदलापूर संघाला. मॉरिशस सुतार नानकर संघाचे संघनायक मात्र त्यांचा संघ मात्र स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दिनांक 8 फेब्रुवारी 2019 ला मात्र त्यांचा पहिला सामना शुक्रवारी मात्र स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर पुढचा सामना याबद्दल करीन नाणेफेकीसाठी यायचं. याच दरम्यान अंबेशिव या संघाचा संघनायक आणि गोरेगाव संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचा आहे. पुन्हा एकदा लोअर फुलटाचा चेंडू ऑन साईडला मात्र कॉन्फिडन्सच्या सहाय्याने क्षेत्ररक्षक तिथे बालाजी. आता मात्र चुकी होत नाहीये. क्षेत्ररक्षकाकडून चुकी मात्र झाली होती. चेंडूवर येणं, वाकणं, उचलणं, फेकणं या 4 क्रिया कराव्या लागतात, परंतु तशी चूक मात्र आता मात्र बालाजीकडून पाहायला मिळत नाहीये. एक चांगला झेल टिपला तिथे बालाजीने आणि आत्मविश्वास मात्र तिथे वाढला गेला या क्षेत्ररक्षकाचा. आता चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. फक्त सिंगल येते. या सिंगलच्या मदतीने मात्र चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणजे वानखेडे संघाचा धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते अद्यापर्यंत 32 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर 26 धावा धावफलकावर खर्च केल्या होत्या गोलंदाज निलेशने आणि फक्त 6 धावा खर्च केल्या गोलंदाज प्रशांतने. अतिशय चांगली गोलंदाजी. यापेक्षा चांगलं कमबॅक काय असू शकतं गोलंदाजाकडे. धावसंख्या धावफलकावर 2-32 डीज आहे. तर साकिब कोट्यातील 30 षटक वैयक्तिक पहिली षटक आपण पाहतोय. पाचारण केले जाते देवेंद्र मिनमिने उर्फ देवला. देव या नावावरून मात्र एक स्लोगन नक्कीच आम्हाला आठवते. देव देव करीत गेलो तेव्हा नाही पावला आणि कर्म करीत गेलो तेव्हा मात्र न सांगताच धावला असं म्हटलं जातं. तर पहिल्या चेंडू आपण पाहतोय देवचा तिसऱ्या षटकात. तर 2 षटक मात्र इथून संपले गेलेत. या 2 षटकांचा वाजवी खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. 16.0 ची सरासरी प्रति षटकामागे आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू मात्र पाऊस पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतं. हेड फॅक्टर मात्र पंचांनी जाणले की अति उसळी चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला गेलाय. तोपर्यंत पंचांनी मात्र या चेंडूला स्वेर घोषित केलंय नियम क्रमांक 22च्या मदतीने. तोपर्यंत एक धाव मात्र जोडली जाईल तवकीर बदलापूर या संघाच्या खात्यामध्ये. 33 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली धावसंख्या आहे या तवकीर बदलापूर संघाची. पुन्हा एकदा वारंवार बॅक टू बॅक नक्कीच पंचांना मात्र इथे व्यायाम करावा लागतो. दिशेवर मात्र या गोलंदाजाचं नियंत्रण नाहीये, कारण सलग दुसरा अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळते या दुसऱ्या चेंडूच्या माध्यमातून. गोलंदाज देव नियंत्रण मात्र गोलंदाजाचं आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं भरकडलेली दिशा. एकदा चेंडू मात्र ऑन साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे. चेंडू निसटतोय तोपर्यंत मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने मात्र आता धावसंख्या धावफलकावर खूप वेगाने वाढते आपल्याला पाहायला मिळते. कारण पहिल्या षटकामध्ये 26 धावा दिल्यानंतर कुठेतरी रोख लावण्याचा प्रयत्न या बरोबरीत गोलंदाजांना करायचा होता. ज्या प्रकारची कामगिरी मात्र प्रशांतने केली, फक्त 6 धावा दिल्या, तशी गोलंदाजी मात्र इथे गोलंदाज देवेंद्रला करावी लागेल. आणि शेवटचा गोलंदाज पुन्हा एकदा चेंडू मात्र भिरकावून दिलाय. चेंडू मात्र जातोय सीमा रेषेबाहेर. अजून एक संघर्षमय षटकार इथे आपल्याला पाहायला मिळते. टिपिकल ब्रँडेड षटकार.
थँक्यू डीजे. आता मात्र या सहाने मात्र विचार केला तर धावसंख्या आता वेगाने पुढे सरकते. विचार केला तर नक्कीच फलंदाज मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये डोक्याने मात्र इथे वापर करतात. डोक्याचा वापर इथे आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच ज्ञान म्हणजे क्रिकेट मधला के या शब्दाचा मात्र इथे अर्थ धरला तर ज्ञानाचा वापर मात्र इथे केला जातो आणि ज्ञानाच्या वापराने मात्र धावसंख्या आता वेगाने पुढे सरकते. या 2 धावेच्या मदतीने 44 धावा धावफलक आपल्याला पाहायला मिळतात. पहिला सामना जर विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. बदलापूर विपक्ष बदलापूर असा सामना झाला होता. मात्र जाणताराचा संघ इथे विजय झाला. त्या दरम्यान सन्माननीय प्रथमेश भगत मात्र आपले सन्माननीय सुनील दादा भगत यांचे सुपुत्र यांचं मात्र इथे आगमन होतोय. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय 46 धावा 46 रन इथे आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावर. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना कारण विचार केला 16.0 ची सरासरी होती दुसऱ्या षटकामध्ये. आता मात्र इथे धावांचा वेग या अवांतर धावेने मात्र वाढत चाललाय. तर ते सिंगल येते या अवांतर धावेच्या स्वरूपाने एक धाव मात्र इथे नशिबाने जोडली जाईल या तवकीर बदलापूर संघाच्या खात्यामध्ये. कारण ज्या फलंदाजाने साहेबने चांगली फलंदाजी केली होती आणि आता इथे कुठेतरी लेझी क्रिकेट या मानकिली संघाकडून आपल्याला पाहायला मिळतं. कारण गोलंदाजाचा वापर केलाय देवेंद्रचा. देवेंद्र एक गुणवान खेळाडू मानला जातो. मानकिली संघाकडून आपण सातत्याने चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तो गोलंदाज इथे कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये चुका करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पण एकदा चेंडू बराच काळामध्ये अतिशय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र लँड मध्ये तिथे पडतोय. प्रयत्न मात्र चेंडूसाठी इथे केले जात नाही चेहच्या माध्यमातून. तोपर्यंत हा चेंडू मात्र जमिनीत पडल्यानंतर 2 धावांचं रूपांतर इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. इथून अर्धशतक कंप्लीट होतंय धावसंख्येचं तवकीर बदलापूर संघाचं. अतिशय चांगलं धावसंख्या धावफलक आपल्याला पाहायला मिळते. कारण एक फायटिंग स्कोर मैदानाच्या आतमध्ये उभा केलाय तो म्हणजे बजरंगी मानकिनी संघाच्या विरोधात. तर गोलंदाज देवेंद्रचा पुन्हा एकदा सामना केलेला फलंदाज सरफराज. तर आता इथून मात्र चेंडू मात्र निर्धाव आपल्याला पाहायला मिळतं. शेवटच्या चेंडूवर मात्र कोणती धाव नाहीये. तिसरं षटक मात्र इथे संपलं गेलंय. तिसऱ्या षटकाची मात्र पश्चात आपल्याला पाहायला मिळतंय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 50 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. थँक्यू डीजे. तर 50 धावा धावफलकावर मात्र इथे लावले गेले आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर गोलंदाज निलेशचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये मात्र 26 धावा खर्च केल्या. त्यानंतर प्रशांतने मात्र चांगलं षटक हाताळलं फक्त 6 धावा खर्च केल्या. आणि देवेंद्रचा विचार केला तर देवेंद्रने मात्र तब्बल 18 धावा खर्च केल्या आणि एकूणच धावसंख्या धावफलकावर आपल्याला 50 धावा पाहायला मिळतात. शेवटचं षटक मात्र स्लॉगिंग ओव्हर आणि डेट ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये किती धावा जमावेल हा तवकीर बदलापूर संघ आणि किती धावांचा टार्गेट मात्र इथे सेट करेल या बजरंगी मानकिली संघाच्या विरोधात. त्या दरम्यान आंबेशी संघाला विनंती करेन नाणेफेकीसाठी यायचे. आंबेशी संघाचा संघनायक आणि गोरेगाव संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी लगेच यायचे. यापुढे आपला सामना मात्र आजच्या दिवसातील प्रथम फेरीतील तिसरा सामना मात्र प्रेक्षकांच्या भेटीला येईल म्हणजे आंबेशी विपक्ष गोरेगाव. दोन्ही संघाच्या संघनायकांना मात्र नम्रतापूर्वक विनंती करतो याचे नाणेफेकीसाठी आमच्या समालोचन कक्षाकडे आमच्या अतिथी कक्षाकडे. शेवटचं षटक गोलंदाजीसाठी गोलंदाजाला पाचारण केलं जातं उदय मराडे कोण विसरे या उदयला. मात्र 2013 मध्ये मात्र या खेळाडूच्या नावावर विक्रम आहे. 6 चेंडू मध्ये 6 गडी बाद करण्याचा विक्रम या गोलंदाजाच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू उदयचा फलंदाज आपण पाहतोय शपळ खेळण्याचा प्रयत्न. तोपर्यंत लॉंग ऑफ रिझन मध्ये निलेश चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत मात्र 2 धावांचा अवधी
आपल्याला पाहायला मिळतं. निलेशची फेकी मात्र अचूक होती, परंतु उदयचं कलेक्शन मात्र चुकीचं होतं. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेच्या मदतीने 52 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. अद्याप मैदानाचा विचार केला तर 19 चेंडूचा खेळ मात्र इथून संपला गेलाय आणि फक्त 5 चेंडूचा सामना मैदानावरती बॅलन्स असेल. 52 धावा अद्याप या तवकीर बदलापूर संघाच्या इथे लागल्या गेल्या. किती धावांचा टार्गेट मात्र इथे सेट करेल तो म्हणजे हा तवकीर बदलापूर संघ या बजरंगी मानकुली संघाच्या विरोधात. 5 चेंडू आपल्याला पाहायचे कशा प्रकारे फेस करेल फलंदाज फरान. एकदा चेंडू मात्र मारण्याच्या प्रयत्नात गली क्षेत्रामध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिथे मात्र चूक होते मानकुली संघाकडून. मानकुली संघाचा जर विचार केला तर मैदानावरती चुका आणि चुका आपल्याला इथे पाहायला मिळतात त्या बजरंगी मानकुली संघाकडून. आणि आता मात्र धावा इथे वेगाने वाढतात त्या म्हणजे तवकीर बदलापूर संघाच्या 54 धावा इथून धावफलकावर जोडल्या जातील. धावफलकावर अद्याप 4 चेंडू शेष असतील. गोलंदाजी तितकी ताकदीची परंतु त्याला साथ मात्र लाभत नाही क्षेत्ररक्षणाची. पण आता चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक तिथे डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून वेगाने येतोय बंधन. तोपर्यंत मात्र एकच धाव इथे कन्वर्ट केली जाते. एका धावेच्या मदतीने 55 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 55 रन्स कीच तवकीर बदलापूर. चला अंबेश्वर संघ नरेश कडव असतील त्याला विनंती करतो याच्या नाणेफेकीसाठी. अंबेश्वर संघ आपला प्रतिस्पर्धी संघ मात्र गोरेगाव इथे उपस्थित झालाय की गोरेगाव संघाचं देखील कौतुक करायला हरकत नाहीये कारण वेळेचं मात्र इथे भान ठेवलंय. वेळेचं बंधन आहे मात्र नियमांचं पालन केलं जात आहे. नक्कीच गोरेगाव संघ विसरणार नाहीये कारण वांगणी असोसिएशनचे नियम मात्र ते इथे फॉलो करतात आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे नियम मात्र अंबेश्वर संघ आपण फॉलो करायचे आहेत आणि लगेच आपण नाणेफेकीसाठी यायचे. शेवटचे 2 चेंडू कशा प्रकारे फलंदाज सरफराज पुन्हा एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू बराच हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता तितका चांगला झेल मात्र तिथे काऊ कॉर्नर रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेट आणि काऊ कॉर्नर च्या मधोमध आपल्याला पाहायला मिळतोय. कुमार नवलेने मात्र एक चांगला झेल टिपला आणि फलंदाज सरफराजची खेळी मात्र इथून संपुष्टात आली आणि इथून धक्का लागतोय तवकीर बदलापूर संघाला. तिसरा धक्का तो म्हणजे सरफराजच्या स्वरूपात 55 या धावसंख्येवर डीजे. थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा खोला टप्प्याचा चेंडू होता. यष्टांचा वेध मात्र इथे घेतला जातो. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागतोय तवकीर बदलापूर संघाला. इथून मात्र 5 फलंदाज 5 झाले या संघाचे. 55 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. विचार केला तर येणारे 24 चेंडू 56 धावांची गरज असेल विजयासाठी ती म्हणजे फलंदाज करणाऱ्या या मानकुली संघाला. दुसरं सत्र जेव्हा चालू होईल त्या दरम्यान आपण इथे पाहतोय नक्कीच अंबेश्वर संघ मात्र दिनेश कडव आणि एका बाजूला नक्कीच गोरेगाव संघ. नाणेफेकीचा कौल मात्र इथे मी नक्कीच मोरेश्वर सुतार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करायची आहे. नक्कीच आज आमच्या सोबत जे जॉईंट झालेत भिवंडीवरून जे बिलॉंग करतात मोरेश्वर सुतार मात्र नक्कीच त्यांच्या माध्यमातून सुद्धा भिवंडी पट्ट्यामध्ये मात्र खूप मोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच आम्ही भादवडला गेलो होतो. भादवडला देखील खूप मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली होती. तिथेच आजूबाजूला टेमघर संघ सुद्धा आपण पाहिले. जाणता राजा चषक मध्ये नक्कीच चांगली कामगिरी केली होती. नक्कीच नाणेफेकी साडी यायचंय सन्माननीय मोरेश्वर सुतार नानकर संघाचा मात्र सलामीचा फलंदाज आणि स्वतःची संघाची जबाबदारी म्हणजे संघनायक म्हणून ज्यांची ख्याती आहे आणि गुरुकुल इंटरनॅशनल या स्कूलमध्ये मात्र क्रीडा शिक्षक म्हणून त्यांची कार्यरत आहेत. हिचं गोरेगाव संघ मात्र नाणेफेकीचा कौल इथे जिंकलाय आणि गोरेगाव संघाने मात्र मैदान चॉईस केलंय. तर नक्कीच यापुढील आपण सामना नंतर पाहणार आहोत. तत्पूर्वी सामना इथे चालू होईल. दुसरं सत्र या सामन्याचं 56 धावांची गरज असताना नक्कीच मानकुली संघ कशा प्रकारची फलंदाजी करेल. पुन्हा एकदा साथी समालोचक यांना आमंत्रित करतो आमच्या मायक्रोफोनवर. पुन्हा एकदा मी थांबतो तुम्ही थांबू नका. नक्कीच ऐकत राहा आमचे नक्कीच नवनिर्वाचित समालोचक त्याचा गोड आवाज ओमकार तेड्डे यांचा. तर गोरेगाव संघाला विनंती करतोय तत्पूर्वी आपली प्लेइंग 11 लिस्ट नक्कीच आमच्या समालोचन कक्षाकडे आणि युट्यूब जे आमचे नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून जे पूर्ण स्पर्धा इथे कव्हर केली जाते घरी बसल्या सुद्धा या स्पर्धेचा आनंद इथे घेऊ शकतात. तर त्यासाठी मात्र नक्कीच गोरेगाव संघाला विनंती करतो आपली लिस्ट मात्र द्यायची आहे आणि अंबेश्वर संघ आपण देखील आपली लिस्ट द्यायची. दिनेश कडव लगेच 12 खेळाडूंची नावे मात्र आमच्याकडे नोंदवायची आहेत.
तर आमच्या मॅच किचा आमच्या व्यासपीठावर अतिथी कक्षामध्ये खूप मोठं व्यक्तिमत्व सन्माननीय प्रथमेश भगत मात्र क्रिशा 11 बदलापूर संघाचे मात्र इथे संघ मालक म्हणजे ओनर ज्यांची ख्याती आहे ते मात्र प्रथमेश भगत मात्र इथे उपस्थित आहेत. मी कुणाल पेनकर यांना विनंती करतोय दादांचा मात्र मान सन्मान इथे करायचंय. स्पर्धेची आठवण आणि ओळख म्हणून एक सन्मान चिन्ह आणि मायेची भगवी शाल मात्र दादांना देऊन सन्मानित करायचंय. चला विघ्नेश धुळे सातत्याने विघ्नेश आपल्याला देखील व्यायाम करावा लागेल थोडस आपण व्यासपीठाकडे देखील लक्ष द्यायचंय. हिचा ऑफिशियल फोटोग्राफर ऑफिशियल कॅमेरामॅन विघ्नेश धुळे याच्या माध्यमातून मात्र ही पूर्ण स्पर्धा मात्र इथे कव्हर केली जाते. सामना जेव्हा चालू होईल सामन्याचं दुसरं सत्र तेव्हा ऐकणार आहोत आमचे साथी समालोचक ओमकार तेड्डे यांना. धन्यवाद महेश. प्रथम सत्र समाप्त झाले. आपण पाहता चालू असणारा सामना बदलापूर तवकीर विपक्ष बजरंग 11 मानकुली. पहिला चेंडू ऑन साइडला भिरकावून दिला अपेक्षाने. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी ऑन द रफ ओव्हर टू डीजे. डीजे धन्यवाद डीजे. 14.00 सरासरीने धावसंख्या कुठून काढायची ती म्हणजे मानकुली संघाला. धावफलकावरती धावा लागल्या त्या 56 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. पहिल्या चेंडूवरती चौकार दाखवलाय अल्पेशच्या बॅट मधून. पुढचा चेंडू ऑन साइडला मारलाय. पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन बॅक टू बॅक 2 चौकार ओव्हर टू डीजे. धन्यवाद डीजे. सावरे संघाचा कोणी प्रतिनिधी उपस्थित असेल तर त्याने कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आयोजकांकडून सूचना येते आम्हाला. यापुढील होणार सामना बिग फाईट सामना आंबेशिव विपक्ष गोरेगाव. वांगणी विभागातील एक नामांकित संघ म्हणून ज्याची ख्याती आहे तो संघ गोरेगाव. ओव्हर टू द मॅच. पुन्हा एकदा फ्लोअर फुलटॉस चेंडू मारण्याच्या प्रयत्नात निर्धाव चेंडूची सांगता होते. अतिशय वेगवान चेंडू 2 मोठे फटके दाखवले ते म्हणजे अपेशने. बॅक टू बॅक 2 चौकार दाखवले होते. धावफलकावरती धावा लागले त्या 8. स्लॉगवरचा पॉवर प्लेचा षटक घेऊन आलाय तो गोलंदाज शैजाद. शैजादचा पुढचा चेंडू सामना करतो अपेश. पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय ऑन साइडला. चेंडू जातोय सीमा पार ब्रँडेड षटकार डीजे. धन्यवाद डीजे. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा करतोय ते म्हणजे मानकुलीचे फलंदाज अपेश आणि अमर. अपेशचा जर विचार केला तर अपेशने आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना केलाय आणि 14 धावा आपल्या बॅटमधून कुठून काढल्यात. अतिशय नाव असलेला फलंदाज मानकुली संघाचा ज्याला खूप दांडगा अनुभव आहे क्रिकेटचा तोच तो फलंदाज अपेश. शहजाद याचा पुढचा चेंडू सामना करेल तो अपेश. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. शहजादचा पुढचा चेंडू सामना करेल अपेश. पाहूया पुन्हा एकदा अपेशच्या बॅट मधून मोठा फटका येतोय का. पुन्हा एकदा चेंडू जातोय ऑफ साइडला. गॅप शॉट सिलेक्शन 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार 4 ने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 18 ओव्हर टू डीजे. धन्यवाद डीजे. डीजे आपण थोडस लक्ष द्यायचंय. पुढचा चेंडू पॉवर प्लेचा अतिशय योग्य वापर मानकुलीच्या दोन्ही फलंदाजांकडून. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू तितका चांगला देखणा फटका ऑफ साइडला मारलेला फटका. चेंडू जातोय 1 बाउन्स ऑन द रफ 4 रन्स डीजे. धन्यवाद डीजे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर मानकुली संघाची धावसंख्या आहे ती 22 धावा.
खूपच महागडं षटक शहजाद याचं. पॉवर प्लेचा अतिशय योग्य तो वापर. अल्पेशीच्या बॅटमधून मला वाटते सर्व धावा निघाल्यात. या 22 धावांची खेळी करतोय. 6 चेंडूंचा सामना केलाय. अजूनही 18 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता असेल ते म्हणजे विजयासाठी मानकुली संघाला. वैयक्तिक पहिलं व सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येत आहे तो बदलापूर संघाचा गोलंदाज फरहान. फरहानचा सामना करेल तो अमर. अजूनही 18 चेंडू आणि 34 धावांची गरज. आपण सामन्यांचा आनंद घेत आहे. TN बॉईज बदलापूर गाव अजित बदलापूर चषक 2018. आलेल्या सर्व खेळाडूंचे, रसिक प्रेक्षकांचे, मान्यवरांचे मी ओमकार तेरडे आपलं सहर्ष स्वागत करतो. जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहत आहे त्यांचा देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. आजचा दुसरा दिवस, या सामन्यांचा दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना रंगतोय म्हणजे बदलापूर तवकीर विपक्ष बजरंग इलेव्हन मानकुली. यानंतरचा सामना तुम्ही पाहू शकता. बिग फाईट सामना. एक बदलापूर विभागातील आंबेशिव संघ, तितकाच त्यांना फाईट देईल तो म्हणजे वांगणी विभागातील नामांकित संघ गोरेगाव संघ. गोरेगाव संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सामन्यानंतर लगेचच त्यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पुढचा चेंडू अमरसाठी. पहिला चेंडू असेल फराण्याचा. पॉवर प्लेचं षटक संपले. क्षेत्ररक्षण पाहू शकता विखुरलेलं. मिड ऑन मिड विकेट थर्ड मॅन रिझन. क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहू शकता तुम्ही. फराण्याचा पहिला चेंडू सामना करेल तो अमर. ऑफ साइडला मारलेला फटका. चेंडू जातोय गॅप मध्ये. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एकने धाव फलक फुट सरकेल. धाव फलकावरती धावा लागल्या त्या 23. अजूनही 17 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता असेल ते म्हणजे विजयासाठी मानकुली संघाला. स्ट्राईकला 33 धावांची आवश्यकता असेल. 17 चेंडू 33 धावा. पाहूया पहिल्या षटकात ज्याने गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतलाय तोच तो फलंदाज अपेश. ऑफ साइडला मारलेला फटका. एक रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाता पाता 2 धावा कंप्लीट. 2ने धाव फलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागल्या त्या 25. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तितकं चांगलं ताळमेळ पाहू शकता. खेळाडू कक्षामधून कोणी आवाज नाही द्यायचा आहे, अन्यथा आपल्याला पेनल्टी सामोरं जावं लागेल. पुन्हा एकदा ऑन साइडला भिरकावून दिलेला चेंडू. चेंडू जातोय थर्ड मॅन रिझनला. 1 बाउन्स 4 रन्स. डीजे धन्यवाद डीजे. पाहू शकता तुम्ही दुपारच्या रगरगत्या उन्हात अपेशाची तुफानी फटकेबाजी चालू आहे. अपेश आपल्या बॅट मधून आग उगाळतोय. अपेश खेळतोय तो म्हणजे वैयक्तिक 28 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू अपेशसाठी. ऑन साइडला मारलेला फटका. क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे. पाहूया झेल होतोय का. झेल मात्र जमिनीला दान झाला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. पाहता पाहता 3 धावा कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 3ने धाव फलक पुढे सरकेल. धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 32. अपेक्षाची चुपानी फटकेबाजी पाहू शकता. अतिशय अनुभवी खेळाडू आहे तो म्हणजे मानकुली संघाचा अपेश. अपेक्षाच्या बॅट मधून मला तर वाटते जवळजवळ सर्व धावा अपेक्षाच्या बॅट मधून निघाल्यात. फक्त एकच धाव अमरच्या बॅट मधून निघाले. अतिशय दुपारच्या रगरगत्या उन्हात तुफानी फटकेबाजी करतोय तो म्हणजे फलंदाज अपेश. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. पुढचा चेंडू सामना करेल तर अमर. मारण्याच्या प्रयत्नात चेंडू जाते वाईड. नियम क्रमांक 22 अवांतर स्वरूपात. धावफलक 1ने पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागल्या तर 33. मात्र गोलंदाज दिशा भरकटतय. पुढचा चेंडू अमरसाठी. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू. मारण्याच्या प्रयत्नात चेंडू पडते नो मॅन्स लँड मध्ये. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा अवधी. पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. 2ने धाव फलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागल्या त्या 35. अजूनही या षटकातील 1 चेंडू शिल्लक असेल तर ते पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात अतिशय महागडा षटक ठरलंय. 22 धावा खर्च केला तो म्हणजे गोलंदाज शहजाद याने. अजूनही 1 चेंडू शिल्लक असेल. सामना करेल तो अमर.
अमरसाठी टाकलेला चेंडू, फलंदाज शफल होऊन खेळतोय. वाटतंय एक धाव कंप्लीट. लेग बायच्या स्वरूपात एक धाव असेल, पण आमचे अतिशय सावध इशारा करताय. 2 षटक संपलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागले ते 36. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 12 चेंडूत अजूनही 20 धावांची आवश्यकता असेल, ते म्हणजे मानकिवली संघासाठी पाणी द्यायचंय. व्हॉलेंटियर्स पाणी घेऊन जायचंय. धावून धावून मात्र दम लागलाय दोन्ही फलंदाजांना. 36 धावांची भागीदारी पाहू शकता तुम्ही अपेश आणि अमर याच्या मार्फत. जवळजवळ 3 धावा अमरच्या बॅट मधून निघाल्यात आणि बाकीच्या सर्व धावा निघाल्यात त्या अपेशच्या बॅट मधून. तुफानी फटकेबाजी अपेश याची. दुपारच्या रगरगत्या उन्हात पाहू शकता अपेशच्या बॅट मधून आग निघते. जायचंय नागेश दादा पटकन. धन्यवाद डीजे. सावरे संघाचा प्रतिनिधी आपण आला असेल तर त्वरित स्टेजशी संपर्क साधायचा आहे. आपली वाट पाहत आहेत आयोजक. आपण आल्याची नोंद करायची आहे. आयोजक आपली वाट पाहत आहेत. अजूनही 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असेल, ते म्हणजे विजयासाठी मानकिवली संघाला. खरं तर आपण पाहिलं तर मानकिवली संघाचं पारड जड दिसतंय. अपेक्षेच्या बॅट मधून धावांचा पाऊस पडतोय, धावांचा वर्षा होतोय. अपेक्षेने आतापर्यंत अपेक्षेच्या बॅट मधून 5 चौकार 1 षटकार निघालाय. अपेक्षेची तुफानी फटकेबाजी. कोणी खेळाडू कक्षेच्या बाहेर नाही यायचंय, अन्यथा आपणास पेनल्टीला सामोरं जावं लागेल. वैयक्तिक पहिलं व सांघिक कोट्यातील 3रं षटक घेऊन येत आहे तो गोलंदाज सरफराज शेख. पुन्हा एकदा ऑन साइडला मारलेला चेंडू आणि तिथे क्षेत्ररक्षण हजर आहे, मात्र क्षेत्ररक्षण चूक करतोय. झेल सोडलाय. चेंडू होतो जमिनीला धाव दान. 1 ने धावफलक फुट सरकेल. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 37 धावा. सावरे संघाचा कोणी प्रतिनिधी आला असेल तर त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. सरफराज याचा पुढचा चेंडू. सामना करेल तो अपेश. अपेशला जर आपण अपेशचा जर विचार केला तर अपेश हा एक अष्टपैलू खेळाडू आहे मानकिवली संघाचा, ज्याच्या नावावरती सुद्धा खूप विक्रम आहेत. अपेशसाठी टाकलेला पुढचा चेंडू. मला वाटतंय यष्टीरक्षकाकडून चूक होते आणि एक चोरटी धाव आपल्याला पाहायला मिळते. चेंडू देखील स्वैर असेल. पंच थोडासा व्यायाम करताना नियम क्रमांक 22 1+1 अशा 2 धावा धावफलकावरती ऍड करतील, ते म्हणजे आमचे गुणलेखक कुणाल. 39 धावा धावफलकावरती आमचे गुणलेखक कुणाल पेनकर. सामन्याचे आयोजक देखील आहेत, ते खूप मेहनत घेत आहेत. तसेच आमचे नागेश बोराडे, ते देखील खूप मेहनत घेत आहे. पुन्हा एकदा स्वैर चेंडू. बॅक टू बॅक 2 स्वैर चेंडू. 1 ने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागल्या त्या 40. अजूनही 11 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. अमर याने मारलेला चेंडू ऑन साइडला मिड ऑनच्या क्षेत्रात कार्पेटच्या सायाने चेंडू पुढे सरकतोय. 1 धाव कंप्लीट. एका धावेवर समाधान मानावं लागेल. 1 ने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागल्या त्या 41. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक असतील. अजूनही 10 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल, ती म्हणजे विजयासाठी
मानकुली संघाला. मानकुली संघाचा जर विचार केला तर मानकुली संघाची बॅटिंग लाईन खूप चांगली आहे. सलामीचे आलेले फलंदाज अजूनही बाद झालेले नाही. चांगली पार्टनरशिप. पुन्हा एकदा अपेक्षेला टाकलेला खोलवर टप्प्याचा चेंडू, तितका चांगला फटका. क्षेत्ररक्षकच्या कडून चूक होते, वाघाची शिकार होती मात्र ती सोडली आहे. ते म्हणजे बदलापूर गाव संघाने. झेल झालाय जमिनीला दान. 1 ने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागले ते 42. अजूनही 9 चेंडू शिल्लक असतील आणि 14 धावांची गरज असेल. ते म्हणजे मानकुली संघाला विजयासाठी कंपल्सरी रन चेस करावे लागतील मानकुली संघाला. पुन्हा एकदा मारलेला फटका. चेंडू जातोय सीमा पार. अमरच्या बॅट मधून निघालेला ब्रँडेड षटकार. ओव्हर टू डीजे. धन्यवाद डीजे. पुढचा चेंडू सामना करेल तो अमर. साठी टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा ऑन साइडला मारलेला फटका. तितक्याच ताकदीचा फटका. पुन्हा एकदा झेल सोडलाय आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा पार. बॅक टू बॅक 2 षटकार निघालेत अमरच्या बॅट मधून. ओव्हर टू डीजे. धन्यवाद डीजे. मला वाटतं या षटकाराने सामना खुला केलाय अमर याने मानकुली संघासाठी. अतिशय तुफानी फटकेबाजी मानकुली संघाची. अपेश आणि अमर सलामीची जोडी मैदानात पाहू शकता. पुढचा चेंडू. अजूनही 2 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा मारलेला फटका. पाहूया चेंडू जातोय का सीमा पार. बॅक टू बॅक 3 षटकार आणि या षटकाराने सामना खुला केलाय. मानकुली संघ विजयी होतोय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. हरलेल्या संघाचे कौतुक आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप शुभेच्छा. आपण पाहू शकता पहिल्या फेरीतील 3रा सामना इन ऍक्शन मध्ये पाहू शकता तुम्ही. बदलापूर विभागातील नामांकित संघ आंबेशिव विपक्ष वांगणी विभागातील नामांकित संघ गोरेगाव. गोरेगावने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. गोरेगाव संघाने त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपण पुढच्या मॅच साठी प्रथम सत्रासाठी ऐकूया माझे साथी समालोचक महेश दुळे. मी थांबतोय, तुम्ही मात्र थांबू नका. ओव्हर टू महेश. सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो म्हणजे अपेशाला. अपेशाच्या बॅट मधून 32 धावांची खेळी. 11 चेंडू फेस केलेत अपेशाने आणि 32 धावा कुठून काढल्यात. मॅन ऑफ द मॅच गोज टू अपेश. मी प्रथमेश दादांना विनंती